फिजिकल एज्युकेशनचे सिनियर प्रोफेसर आपण आहात आणि जवळपास आपण 30-35 वर्षे आपल्या सेवेला तिथे होत आहे आणि संगीतामधलं हे आपल्या पारिवारिक आपल्याला ही देणगी आहे संगीतामध्ये आणि आपला आवाज अतिशय उत्कृष्ट असा आवाज आहे. सर आपण काय बोलाल? आपल्या अपेक्षेप्रमाणे आम्ही आपलं परफॉर्मन्स किंवा आपलं कार्यमान देण्याची आमची जी कला आहे जी लहानपणापासून आहे. मी खेळाडू असताना आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकाच्या अंडरमध्ये मी मार्गदर्शन घेतले. फुटबॉल आणि हॉकीच्या खेळामध्ये नॅशनल खेळलो. माझी मुलं नॅशनल खेळलेली आहेत. माझा मुलगा इंडिया खेळलेला आहे बॅडमिंटनमध्ये. तर अशी आमची कला आहे आणि आमची जी धर्मपत्नी जी आहे ती त्या संस्कृतीची पेक्षा वेगळी आहे. ती आपल्या जीवनामध्ये तिचं जे आहे ते पूजापाठ करण्यामध्ये जास्त भर असतो आणि मी बुद्धाला मानतो आणि बुद्धाला मानल्या कारणानं मी रोज 3 वाजता उठून आपली जी दिनचर्या आहे ती सुरू करतो आणि आपले जीवन चांगल्या पद्धतीने आनंदी जगतो. आणि टेनिस खेळायला मी रोज आपल्या सूतगिरणीचं जे आहे ते तिथं आपले जे आपले 5 टेनिसचे कोर्ट आहेत त्या कोर्टवर खेळतो आणि तिथून मग 10:30ला ड्युटी जातो आणि 6 वाजता परत येतो. अशी माझी दिनचर्या आहे आणि रोजची माझी दिनचर्येमध्ये आनंद हा भगवान गौतम बुद्धाच्या मुळे मिळतो असं मला वाटतं. सर आपण फिजिकल एज्युकेशनचे सिनियर प्रोफेसर आहात. क्रीडामध्ये आपलं खूप चांगलं परफॉर्मन्स आहे. या संगीताकडे आपण कसे वळला किंवा आपल्या आवाजाची जी आपल्याला देणगी मिळाली याचं आपलं काय कारण? याचं कारण आहे आमच्या धर्मपत्नीनं मला 50दा सांगितलं आहे की तुम्ही सर गाणे जे चांगल्या पद्धतीने म्हणू शकता. म्हणून मी बुद्ध लेणीमध्ये घेऊन आमच्या पत्नीबरोबर गेलो. भरपूरदा त्यांना चांगले चांगले गाणे ऐकवले आणि त्यांनी मग हे सुचवलं की तुम्ही आपल्या जीवनामध्ये आनंद अजून घ्यायचा असेल तर आपल्या आवडीला अजून द्विगुणित करा आणि आपलं जीवन यशस्वी मागे अनेक गोष्टी आहेत त्या आपण हासिल करू शकता. आपल्याला ही संगीताची देणगी आहे ही पारंपरिक आहे. आपल्या आईवडील आपले परिवारामध्ये आपले भाऊ बहीण हे सगळे संगीताच्या क्षेत्रामध्ये चांगलं नावलौकिक कमावलेलं आहे. माझी मुलगी जी आहे ती आता सेलिब्रिटी मॅनेजमेंट करते. मुंबईला असते. ती पूर्ण मोठे मोठे कन्सर्ट घेते. आपले ते मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांना घेऊन जाते 150-200 लोकांना आणि ती कन्सर्ट पूर्ण करून मुंबईमध्ये राहते अंधेरीमध्ये. तर अनेक चांगल्या विद्वान गायकांबरोबर तिनं आपले कन्सर्ट केलेले आहे. आपलं व्यक्तिमत्व खरंच सर चमत्कारिक आहे. आपण इकडे फिजिकल एज्युकेशनमध्ये आहात, दुसरे आपण संगीतामध्ये आहेत आणि आपण PhD सुद्धा आपण केलेली आहे. मी आता आपल्याला अजून एक गोष्ट आनंदाची सांगतो की माझे 1,01,001 पेटेंट आहेत. हे तुम्हाला अधिकची माहिती सांगतो. मी सेन्सर सायंटिस्ट आहे. माझ्या आईसाठी मी बाबा टेक्नॉलॉजीद्वारे 50 कोटीचा प्रोजेक्ट आणला आहे आणि मी माझ्या वडिलांसाठी जर्मनीतून 5 स्टुटगार्टचे जे आपल्या हॉकीचं मला आवड असल्या कारणानं मी त्या क्षेत्रामध्ये त्यांचं 97 लाख करोड रुपयाचं प्रोजेक्ट आणलं आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकत असताना मी आपल्या विद्यापीठाच्या आपल्या बुद्ध मठासाठी 26 लाख करोड रुपये आणले. त्यामध्ये 13 कोटी रुपयाची बुद्धाची मूर्ती येणार आहे 50 फुटाची. तर असा एकंदरीत 5-6 पेटेंट आता माझे लॉन्च झाले. अजून सगळे पेटेंट करणार आहे. सगळ्या भारतासाठी मी आपल्या परीनं जेवढं मला देता येईल शिक्षण क्षेत्रामध्ये देईल आणि आपल्या भारताला एक उच्च दर्जाचा आपण म्हणजे प्रथम भारत राहील असं माझं मनापासून विश्वास आहे. त्यामध्ये माझ्या धर्मपत्नीचा मोलाचा वाटा आहे. शरीरासाठी किंवा मानसिक आरोग्यासाठी संगीत हे उत्तम टॉनिक आहे असं म्हटलं जातं. आपण काय सांगाल? ब्रेन आपल्या जे डोकं जे आहे त्या डोक्यामध्ये ज्या वेव्स निर्माण होतात त्या वेव्सच्या माध्यमातून आपल्या शरीरातील ज्या वेगवेगळे मेटाबॉलिक सिस्टीम जे चेंज होऊन माणूस आनंदी राहतो आणि ही जगण्याची अत्यंत मोलाची कला या देवानं आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे देवाचं कौतुक करतो आणि बाबा मी बुद्धप्रेमी असल्या कारणानं बुद्धाला अनेक गोष्टीमध्ये मानतो आणि मी विपश्यनाचे 3 कोर्सेस केलेले आहेत. अजून 2 कोर्स करून मी स्वित्झर्लंडला बुद्धाचं मॉन्क बनून जाणार आहे.
माझे डॉक्टर संजय जगन्नाथ चंद्रशेखर. अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धर्मपत्नी आहात आणि आपण सुद्धा संगीतामध्ये खूप उत्कृष्ट गायन करताय. काय सांगणार? मला तर कसं आवड होती, लहानपणापासून होती, पण लग्न झाल्यानंतर मी स्वतः विचार केला होता की मी कधीतरी गाईल, पण संसारामध्ये कधी टाईम भेटला नाही. पण सरांमुळे थोडंसं म्हणजे त्यांनी सपोर्ट केला. मग आता मला म्हटले की आपल्याला आता ह्यावेळेस टाईम आहे तर आपण याच्यामध्ये थोडं एन्जॉय करू, म्हणजे गाणे वगैरे गाऊ. तर म्हणून मग आता थोडंसं मी इंटरेस्ट दाखवला आणि देवाच्या कृपेने गॉड गिफ्ट आहे मला की आवाज माझा चांगला आहे, म्हणून मी पण इंटरेस्ट घेतला आणि गाणं सुरू केलं. आपल्या कुटुंबामध्ये चांगली एकी दिसते. सर आपल्याला त्याचं क्रेडिट देतात. नाही, सरांचा सपोर्ट भरपूर आहे मला, त्याच्यामुळेच मी एवढं पुढे जाऊ शकते प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि ही एका मोठ्या घराण्यातून आहे. हिच्या घरातील लोकांची जे 3 आपले महाराष्ट्राला यांच्या घरामधील जे विद्वान लोक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राची सेवा केलेली आहे ॲज ए राजकारणी म्हणून. आणि हिचे जे आजोबा होते ते आपल्या त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे मित्र होते, ते तहसीलदार होते त्या काळामध्ये. तर असं यांचं व्यक्तिमत्व. आणि ही पाली या जिल्ह्यातील आहे, आपलं राजस्थानची. आणि मी राजस्थानमधील रामदेवरा हा प्लेस आहे जिथून मी माझे जे पूर्वज आले. आणि माझे बाबा मेहकरचे आहेत आणि माझी आई बाळापूर या आपल्या विदर्भाची आहे. तर असा परिवार आहे आमचा. आणि यांचा परिवार हा अत्यंत श्रीमंत भरगच्च असलेले लोक आहेत. यांची जी आजोबा आहेत त्या काळामध्ये डर्बी खेळायचे. आणि डर्बी खेळण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की किती अनेक गोष्टीचा त्याला पैसा लागतो, सगळं लागतो. तर त्यांचे नाना जे होते, त्यांचे नाना ते पुण्याला त्यांचं जे भवानीपेठमध्ये सगळं अस्तित्व होतं. आणि अस्तित्व असल्याकारणाने त्यांच्या घरामधील एक व्यक्तिमत्व असा होता, तो वसंत चव्हाण म्हणून ते स्पीकर होते आपले शरद पवारांचे. तर असं व्यक्तिमत्व आणि अशा मिळावू लोकांमध्ये माझं जीवन जगलो. त्यामुळे अत्यंत मी आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे. आपण माझी जी बाईट घेतली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. एक प्रश्न आहे की एवढी मोठी राजकीय पार्टी आपल्या पाठीमागे आहे, पण आपल्याला राजकारणाकडे नाही थोडासा वाटलं नाही की आपलं तुमचं काम जे आहे ते वेगवेगळ्या लोकांना मदत करणे. मला इंटरेस्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का मी लोकांना मदत करू. म्हणजे राजकारणमध्ये एकदम घुसायचं म्हणजे तसा इंटरेस्ट नाही आहे, पण लोकांना मदत करणं जेव्हा म्हणजे माझी कुठे काही गरज लागली तर मी जरूर त्यांच्यासाठी उभी राहते. आणि आजपर्यंत म्हणजे असं म्हणतात ना की एक देवाने आपल्याला ते जसं मी आता आधी म्हटलं गॉड गिफ्ट, तसं माझा स्वभाव पण तसंच आहे, पण तेव्हा पण धावून जाते लोकांसाठी. ती सुद्धा PhD केलेली आहे. ती सायकोलॉजीमध्ये PhD केलेली आहे. दॅट इज टॉपिक तिचा जो होता तो टॉपिक होता आपलं की लग्नानंतरचं ज्या स्त्रियांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये कसं उभार करता येईल त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. आणि मी देखील आपल्या 1993-94 मध्ये आपलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इन्स्टिट्यूटमधून मी डिप्लोमा केलेला आहे. त्यानंतर मी इथं PhD केली. त्यामध्ये माझी PhD जी आहे हॉकीमध्ये आहे. त्यात माझा टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे सिलेक्टेड सायकोफिजिओलॉजिकल प्रोफाईल ऑफ इंडियन हॉकी प्लेयर ॲज कम्पेअर्ड टू डिफरंट प्लेइंग पोझिशन. तर असं आमचं सगळं आपल्या देवताच्या कृपेने आणि तुमच्यासारख्या मान्यवरांच्या समोर मी बोलतोय. मला अत्यंत या दिवशी आनंद होतोय की प्रोग्राम देखील अत्यंत गुणी लोकांनी गायला आणि सगळ्यांनी आनंद घेतला. त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण बाईट घेतली त्याबद्दल धन्यवाद.